शंकरनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करीते। पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या। डॉक्टर गिरीश गांधी फाउंडेशन नागपूरच्या वतीनं प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचे वडील प्रसिद्ध चित्रकार स्वर्गीय दिगंबर मनोहर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कला सर्जन पुरस्काराचं आयोजन शहराच्या शंकरनगर स्थित राष्ट्रभाषा संकुलच्या श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात रविवारी पार पडलं। विपरीत परिस्थितीत संकटांवर मात करून पुढे जाणाऱ्या महिलांना श्रीमती स्नेहलता मनोहर यांच्या नावानं धीरोदत्त महिला पुरस्कार देण्यात येत असतो। 25,000 रोख, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचं स्वरूप असून यंदाचा पुरस्कार प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या शमा सुनील देशपांडे आणि क्लास सर्जन पुरस्कार श्री ज्ञानेश चित्रकला महाविद्यालय नवरगाव जिल्हा चंद्रपूरचे माजी प्राचार्य सदानंद बोरकर यांना देऊन गौरविण्यात आला। प्रकाशन संस्था आणि विष्णू मनोहरजी यांचे सर्वप्रथम आभार मानतो की ज्यांनी मला माझा सन्मान करण्यासाठी मला इथे बोलवलं। खरं तर या सन्मानासाठी माझी किती म्हणजे हे आहे हे मला माहिती नाही, पण हा सन्मान केवळ माझा नाही तर पूर्ण आमच्या संस्थेचा आहे। प्रहारी समाज जागृती संस्था 1974 मध्ये स्थापन माझ्या मिस्टरांनी केली आणि 30 वर्ष खडतर प्रवास आर्मीमध्ये झाल्यानंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि त्यांना असं वाटलं की मी समाजामध्ये आणि देशासाठी काहीतरी कार्य करावं। कारण जेव्हा सुट्टीवर यायचे तेव्हा ते बघायचे की काय चालू आहे इथे खूप म्हणजे आवश्यकता आहे की कोणीतरी शिस्तबद्ध माणूस हवा आणि म्हणून त्यांनी या सैनिकाचे 4-5 गुण घेतले आणि त्यांनी असा विचार केला की हे जे गुण मी जर समर्थ समाजात किंवा मुलांमध्ये जर पसरवले तर ह्यामुळे हा देश सुदृढ होईल आणि त्यामुळे त्यांनी हे देशामध्ये या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन कॉलेजेसमध्ये जाऊन किंवा ह्याच्यामध्ये जाऊन मुलांना चांगले नागरिक घडवायचं आपल्या देशाचा हा त्यांचा उद्देश होता आणि याच्यातनं आम्ही उपक्रम करतो। त्या उपक्रमांना नागपूरकरांचा भरपूर प्रतिसाद आहे आणि त्याच्यामुळे लोकांना खूप आवडायला लागलं की असं प्रशिक्षण हे आपल्या मुलांना आणि ह्यांना मिळालं पाहिजे। 20 दिवस कोमात होतो पण तरी त्यानंतर 3 प्रयोग लिहिले मी, नाटकं लिहिलेली आहेत। आता गाण्याचा पण उल्लेख झाला, मी खूप सुंदर गाणं म्हणतो, एखादा म्हणा गाणं। परंतु काय झालं, ऍसिडिटीचा प्रॉब्लेम एवढा मोठा आहे की माझ्या गळ्याचे ऐजलेची करून टाकली। ऍसिडचा प्रॉब्लेम खूप जास्त आहे, आवाजच बिघडला। त्यामुळे माझ्यावर असा सांस्कृतिक बलात्कार तुम्ही करू नका, मला गाणं म्हणून असं म्हणू नका। त्याच्यानंतर काय आलं की मला हे समाजातील चांगले वाईट विषय घ्यायची सवय झाली। मी अलीकडचं एक उदाहरण देतो आणि मी थांबतो। अलीकडे 5 वर्षापूर्वी मी गंगा जमुनामध्ये 3 दिवस होतो। शिकत असताना हेमंत खडके, तुम्ही आता लेख जो वाचला तो माझा वर्गमित्र, तो आणि मी गंगा जमुनाच्या त्या टपऱ्या असतात, चहा टपऱ्या वगैरे, तिथे बसून तासन तास सगळं बघत होतो। म्हणजे मी तर अस्वस्थच होतो त्या काळात सुद्धा, माझ्या डोळ्यातून सारखं पाणी येतं यांचं आयुष्य कसं आहे। आणि ती गोष्ट माझ्या मनात राहूनच गेली होती, ते शल्य राहून गेलं होतं की आपण यांच्यासाठी काहीतरी लिहिलं पाहिजे, केलं पाहिजे। कौतुक नव्हतं, नाव नव्हतं, आपण बॅकग्राऊंडमध्ये राहा। म्हणजे आमच्या वैशाली गेल्यावर किती मोठी प्राध्यापक असतं तरी नाव येतं निर्दोष लागत। शमा मॅडम किती हे असतं तरी नाव करायला आलं असतं सुनील देशपांडे साहेबांचं। तर थोडक्यात सांगायचं तर स्वतः बॅकग्राऊंडला राहून नवऱ्याला सतत प्रोत्साहन देऊन त्याच्या संसाराला तोडून धरून खऱ्या अर्थाने ते म्हणतात ना की सक्सेसफुल, प्रत्येक सक्सेसफुल पुरुषाच्या मागे स्त्री असते, ते काही नुसतं वाक्य नाही आहे, त्याच्या मागची भावना तुम्ही समजून घ्या की अतिशय प्रचंड मेहनतीचा हा रोल आहे। प्रचंड चिकाटी लागते। डॉक्टर गिरीश गांधी फाउंडेशनच्या वतीनं आयोजित धीरोदत्त महिला पुरस्कार व कला सर्जन पुरस्काराच्या निमित्त आपण या ठिकाणी उपस्थित झालात, आम्हाला फार आनंद वाटला। ज्यावेळेला फाउंडेशन तयार झालं आणि अशा पद्धतीनं गिरीश भाऊंनी ठरवलं, विष्णू भाऊंनी वगैरे नाही ठरवलं, पाटील साहेब गिरीश भाऊंनी ठरवलेला आहे पुरस्कार।
आणि नंतर आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि ते त्या पुरस्काराच्या संबंधी सगळी राशी आणि कार्यक्रमाचं आयोजनाचं स्वरूप त्यांच्याकडूनच आम्हाला मिळालं आणि अत्यंत चांगला प्रतिसाद दरवर्षी त्या ठिकाणी या पुरस्कारांना मिळतो. दिगंबर मनोहर कला सर्जन पुरस्कार आणि निरोधात्त महिला हे दोन्ही आमचे वडील आणि आई दोघेही ते हयात असतानापासूनचे पुरस्कार आहेत. हयात होते, स्वतः हजर राहत होते. गेल्या 1.5-2 वर्षापूर्वीपासून ते आम्ही आजारी असताना सुद्धा एकदा आले होते, व्हीलचेअरवर येत होते आणि त्यांचं निधन झालं. आई हयात आहेत तर त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्या ठिकाणी त्यांना अभिवादन करून दिगंबर मनोहरांना आणि दीप प्रज्वलन करून हा कार्यक्रम व्हायला पाहिजे होता सुरुवातीला, तो आता शेवटच्या ह्याच्यामध्ये आपण त्यांना अभिवादन करू आणि दीप प्रज्वलन करून टाकू त्या ठिकाणी. तसं अभिवादन करू, दीप प्रज्वलन करू आणि अत्यंत चांगला प्रतिसाद सर्व डॉक्टर गिरीश गांधी फाउंडेशनच्या वतीनं प्रस्तावनेमध्ये आपल्याला सांगितलेला आहे. तरी मी सर्वांचे इथे आभार मानतो, तुम्ही सर्व पूज्य मंडळी. आणि सूचना अशी की मी आज बोलत यासाठी नाही आहे की आज एक दुसरा मी एक कार्यक्रम सुरू झाला ऍक्च्युली मला, की मी एक 20 फूट बाय 5 फुटाचा केक तयार करतोय आणि तो केक यासाठी करतोय की नाही, त्याचं कारण वेगळं आहे की ही जी नवीन मुलं आता वोटिंगसाठी तयार झालेली आहेत आणि जे पहिल्यांदा वोट करतायत अशा लोकांसाठी एक वेलकम पार्टी करतोय की ती लोक मुलं येतील तिथे, त्यांचं नाव नोंदवतील आणि एका नवीन भारताला घडवण्याचं स्वप्न त्यांच्यामध्ये आहे, त्यांच्या वोटमध्ये किती ताकद आहे हे त्यांना माहीत नाही, ही जाणीव करून द्यायला हा कार्यक्रम ठेवला आहे. ते मुलं येतील, नाव नोंदवतील, केक कापतील आणि दिवस साजरा करतील. सो तुमच्याकडे जर कोणी नवीन मंडळी असतील जी पहिल्यांदा वोटिंग करणार असतील त्यांना नक्की पाठवा. इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स संध्याकाळी 4 ते 7 या वेळेमध्ये. धन्यवाद. सौ वैशाली अनिल किलोर यांच्या शुभ हस्ते आणि डॉक्टर मेजर शिल्पा खपरकर यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सत्कार मूर्तींना प्रदान करण्यात आला. या आयोजनात मोठ्या संख्येनं शहरातील गणमान्य व्यक्तींनी आपली उपस्थिती दर्शविली होती. कॅमेरामॅन प्रवीणसह सनी भोंगाडे, शंखनाथ, न्यूज नागपूर. 77 वर्षापासून आयुर्वेद सेवेत असलेली शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी अनुभवी वैद्य डॉक्टरांद्वारे जटिल किरण रोगांवर विशेषतः आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहे. सर्व नावाजलेल्या कंपन्यांची औषधं आणि सर्व प्रकारची जडीबुटी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही अनेक प्रकारची औषधं मिळवण्याचे एकमेव विश्वसनीय स्थान. आमच्या इथे सगळ्या प्रतिष्ठित कंपन्यांचे औषधी उपलब्ध आहे. मग वाट कोणाची बघताय? आत्ताच भेट द्या शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक. आमचा पत्ता आहे योग कॉम्प्लेक्स, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटलच्या समोर, महाजन मार्केट जवळ, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपूर. संपर्क साधा 86 05 24 50 80. लँडलाईन नंबर 07 12 25 67 74 7.